ऑफ द मॅच दीपक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. दीपक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच आणि दीपक पाटील मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आमच्या मंचावर विराजमान सागर वाडेकर बॉडी बिल्डर. आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. दीपक पाटील मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाचा आणि याच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सागर वाडेकर सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी साडू येस आपण पाहतोय. वेल प्लेड दीपक पाटीलला पुढील सामन्यासाठी आपल्या संघाला आणि तुलाही हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो बोलूया आजच्या दिवसामधील शेवटच्या सामन्याकडे. रम्य सायंकाळ मधील हा सामना आपण पाहणार होता. अंतिम सामना आज की शाम किस टीम के रहते नाम मिताली एंटरप्राइजेस या फिर वीर तानाजी दापोडे हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉप 3 मध्ये दुसरा संघ कुठला क्वालिफाय होईल याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळणार आहे. कारण या अगोदर सुजाता पिंपळा संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलं होतं कालच्या दिवशी आणि आजच्या दिवसामध्ये हा सामना जो जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरेल. माझ्या समेत सुनील पवार पॉवरफुल कॉमेंटेटर चालू क्रिकेटमधील ज्यांनी अतिशय उत्कृष्ट समालोचन या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेलं आहे. सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा एकेएम ग्रुप आयोजित स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे बॉडी बिल्डर सागर वाडेकर सर आणि महेश मोकाशी सर यांचंही हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. आपल्या माहितीसाठी आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. मिताली एंटरप्राइजेस वडगर विपक्ष वीर तानाजी दापोडे या संघामध्ये. मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाने नुकतंच सुजाता चषकावर नाव कोरलं होतं वडवली बी संघाला पराभूत करून. आणि दापोडे संघाचा जर विचार केला तर यंदाच्या अंगामध्ये दापोडे संघ तब्बल 6 वेळा अंतिम फेरीमध्ये धडकलेला आहे. विषय मान्यता प्राप्त स्पर्धामध्ये 4 वेळा या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे. 2 वेळा हा संघ रनर्स ठरलेला आहे. नंबर 2 वर वीर तानाजी दापोडे संघ रँक करत आहे. वडगर विपक्ष दापोडे या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे संघाचा संघ नाही का प्रितेश पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे मिताली एंटरप्राइजेस वडगर या संघाला. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सलामी जोडी मैदानामध्ये जाण्याच्या तयारीत आपण पाहतोय. सागर आणि अविनाश ज्यांच्या नावे यंदाच्या अंगामध्ये नंबर 2 ची पार्टनरशिपचा विक्रम आहे. नाबाद 80 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजांनी खासदार चषकामध्ये खास फलंदाजी करताना केली होती. अविनाश याने अर्धशतक झळकावलं गेलं होतं. 36 अर्धशतके यंदाच्या अंगामध्ये झळकावले गेलेले आहेत आणि 32 अर्धशतक खासदार चषकामध्ये अविनाश याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. नाबाद 53 धावांची एक आकर्षक खेळी या फलंदाजाने खेळली होती. अविनाश आणि सागर टॉप ओपनर ऑन द ग्राउंड. दोन्ही सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाकडून अविनाश आणि सागर. सामना प्रत्येकी 4 षटकांचा ज्यामध्ये पहिलं षटक आहे पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण दीक्षित डिजिटल लाईव्ह प्रोप्रायटर गणेश दीक्षित अर्क चौधरी यांच्या माध्यमातून केले जात आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता. आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष मिताली एंटरप्राइजेस वडगर
या दोन बलाढ्य संघामध्ये. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सज्ज झालेला आहे मिताली इंटरप्राइजेस सोवटकर संघ. सलामीजोड मैदानात स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय अविनाश आणि नॉन स्ट्रायकिंगला सागर. आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकासाठी पाहूया गोलंदाजी मार्गावर कुठला गोलंदाज येतोय. दीनानाथ अविनाश सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार जर ठोकले तर निखिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकल्यास अविनाशसाठी 500 रुपयाचा पारितोषिक निखिल पाटील यांच्याकडून आलेला आहे. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी आपण पाहतोय. फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा चेंडू निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. दीनानाथ दापोडे संघाचं ब्रह्मास्त्र आपण पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज दीनानाथच्या रूपाने. दीनानाथ वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलतोय. यावेळी मोठा फाडका और ये गेंद जाएगी साजन के घर. अतिशय उत्कृष्ट फटका सीध्या ब्लेडने हा चेंडू इनफिल्डच्या वरून पॉवरप्लेच्या षटकामध्ये टिपिकल पॉवरफुल फटका आपण पाहतोय अविनाश याच्या बॅट मधून. षटकाराने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज अविनाश याने. दीनानाथ सामनागर फलंदाज पुन्हा एकदा अविनाश. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. मिड विकेट डिझाइन मधून चेंडू जातो सीमापार चौकार. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय फलंदाज अविनाश याच्या माध्यमातून. खासदार चषकामध्ये या फलंदाजाने खास फलंदाजी केली होती. अर्धशतक झलकवलं होतं. त्यानंतर सुजाता चषकामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना हा फलंदाज बेस्ट बॅट्समन ठरला होता. सर्वाधिक धावा या फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिल्या होत्या सुजाता पिंपलास या चषकामध्ये. तोच अविनाश 2 चेंडूंवर तब्बल 10 धाव वसूल करतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत गोलंदाज दीनानाथ याने आणि धावा खर्च केलेल्या आहेत त्या 10. दुरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीनानाथ सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पुन्हा एकदा अविनाश. आक्रमक सुरुवात पॉझिटिव्ह अप्रोच आपण पाहतोय. एग्रेसिव्ह बॅटिंग अविनाश सलामेराकडून. दीनानाथ टू अविनाश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. बीट होतोय. बाकीचं चोख अंदाज होतो प्रेक्षक. निर्धाव चेंडू समाप्ती. या चेंडूवर मात्र कमबॅक वापसी करतोय गोलंदाज दीनानाथ. दीनानाथ सामनाकर फलंदाज पुन्हा एकदा अविनाश. यावेळी एक मोठा फटका मात्र मिस टायमिंग आहे. सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करता फलंदाज प्रितेश पाटील चेंडूवर झेपावतोय. फक्त एका धावी समाधान मानावं लागतं फलंदाजाला आणि एका धावीने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 11. पहिले षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालतोय गोलंदाज दीनानाथ. सामनागर फलंदाज सागर. यावेळी एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडूवाली प्रितेश पाटील सेफ हँड सुरक्षा झोली आणि सागर याची गेली संपुष्टात. पहिला हादरा बसतोय वडगरे संघाला.
पहिला फलंदाज सागर हा बाद होऊन पॅलोमध्ये परतला. नवीन फलंदाज दर्शन 1 डाऊनला खेळण्यासाठी गेलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये दर्शन याने चांगलं दर्शन घडवलं होता. तोच फलंदाज सध्या खेळपट्टीवर आपण बघतोय तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेलेला आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL स्पर्धेला कालपासून सुरुवात झालेली आहे. CSK विरुद्ध RCB हा पहिलाच सामना आपण काल पाहिला होता. पण CSK संघाने नक्कीच RCB संघाला 4 मुंड्यात चित केलं होतं. चेन्नई या स्टेडियमवर आज MI मुंबई इंडियन संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. IPL स्पर्धेचा जर विचार केला तर प्रत्येकी 3-3 चषक CSK आणि MI मुंबई इंडियन संघाने पटकावलेले आहेत. आणि 30 मे पासून विश्वचषकालाही वर्ल्ड कपलाही सुरुवात होणार आहे. दरम्यान वळूया सामन्याकडे. राजन पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एक्सपिरियन्स कंपनीरा सर्वात अनुभवी असा गोलंदाज. सामन्याकडे फलंदाज दर्शन पाटील. यावेळी इम्प्रोवाइज फटका आणि चेंडू होतोय लॉंग शॉट रिझन मधून सीमापार चौकार. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता. इम्प्रोव्हायझेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. फटक्या मागे चौकार वसूल करतोय दर्शन. चौकाराचं दर्शन शिमारसाचं दर्शन घडवतोय. या चेंडूवर चौकाराने स्वागत केलेलं राजन पाटील याचं दर्शन याने. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू टोलूला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही पायाच्या दरामधून गेन फरार. आपण पाहतोय सीमापार चौकार. खराब क्षेत्ररक्षण. मागच्या चेंडूवर क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त पाहायला मिळाला होता. धावसंख्या 4 ने वरती. धावसंख्या 4 ने वरून झालेली ती 19. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतो दर्शनाच्या बॅट मधून. यावेळी केवळ चेंडूला फ्लिक केलेला आहे. मनगटी फटका. एक धाव पूर्ण. फक्त एका धावे समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण प्रितेश पाटील याच्या माध्यमातून एका धावेने वडगड संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वरून झाली ते 20. दुसरं षटक मार्गस आहे. आपण जो सामना पाहतोय मिताली एंटरप्राइजेस वडगर विपक्ष वीर तानाजी दापोडे या 2 बलाढ्य संघामध्ये. राजन पाटील गोलंदाजी मार्कवर. सामना करेला फलंदाज अविनाश. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू. जागून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला होता आणि परिणामस्वरूप निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 20. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मिताली एंटरप्राइजेसचा वडगरा संघ. पॅक क्राऊड. मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय या सामन्याचा आनंद लुटत आहेत. यावेळी चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. बीट होतोय. बाकीचा चोख काम बजावतोय प्रेक्षक. प्रेक्षकांची गर्दी मात्र आता वाढलेली आहे कारण 2 बलाढ्य संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कशिली या मैदानामधून या स्पर्धेचा टेप प्रक्षेपण केलं जात आहे. यावेळी मात्र फ्लिक केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमाच्या पार. फ्लॅट 6.
मिठी मारायचा मला भेटल्यावर तुझा जीवलय मित्र दोस्तांवर मोठी श्रद्धा त्या अग्नी मातेवर रडला सारा कशेली गाव रडला सारा कशेली गाव आमचा लडका होता तू आमचा लडका होता तू संदीप दोस्तीचे दुनियेचा माणूस होता तू संदीप दोस्तीचे दुनियेचा थँक्यू डीजे. अतिशय उत्कृष्ट धून पेश केली जाते. धावसंख्या पण मध्ये 26-13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत वडगर या संघाने. 2 षटकाची समाप्ती 1/26 लॉस फॉर द 1 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रितेश पाटील. अविनाश याला सुवर्ण संधी आहे. निखिल पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. यावेळी हो 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 ये तो जाएगी साजन के घर. शॉर्ट ऑफ द इव्हनिंग अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. दर्शन शिमाळ्याचं दर्शन घडवताना षटकार पेश करतोय नाही धावसंख्या 6 ने वाढते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगल्या चेंडूच्या हाताने बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज प्रितेश पाटील यांनी. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला एक ग्रेट गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला एक ग्रेट फलंदाज. दोन्ही तालुका क्रिकेटमधील नावाजलेले अष्टपैलू खेळाडू आहेत. प्रितेश पाटीलला अगेन्स्ट आपण पाहतोय दर्शन पाटील. पुन्हा एकदा पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. मात्र प्रत्येक वार हा रविवार नसतो. आज जरा तसाही रविवार आहे. 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत आणि धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलकावर 32. यावेळी पंच केलेला आहे चेंडूला. स्कोर ऑफ द विकेट पॉइंट रिजन मध्ये अडू शकणार नाही. चेंडू जातो शिमा पारा नेत्रदीपक चौकार. या चौकाने धावसंख्या वेगाने वरते. धावसंख्या 4 ने वर जोडली ती 36-36. तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रितेश पाटील. संघ नायक वीर तानाजी दापोडे या संघाचा तिसरं षटक हाताळतोय दिनेश पाटील. प्रितेश पाटील याला काहीतरी कानमंत्र देताना आपण पाहतोय. प्रितेश सामनावीर फलंदाज दर्शन. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एकदा पूर्ण दुसऱ्या फेकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू फेकला जात नाही. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि या 2 धावेने वडगर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून दिले ते 38. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय वडगर संघाची चांगली धावसंख्या धावफलकावर. वडगर विपक्ष दापोडे या 2 बलाढ्य संघामधील सामना. यावेळी एक मोठा फाटका सॉंग केलेला चेंडूला. चेंडू हवेमध्ये मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावसंख्या वाढून झाली ती 40. 3 षटकाची समाप्ती नंतर मिताली इंटरप्राइजेस वडगर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/40. आहेस तू देवापाशी. तुझी आठवण सदा रे उराशी. तू केलीस का दोस्ती देवाशी. या धरणीवर माणसातला या धरणीवर माणसातला
दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू, संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता। 3 षटकाची समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या धावप्रकाराला पाहायला मिळते, 40 धावा आणि फक्त एक फलंदाज बाजूने पॅलोमध्ये परतलेला आहे। एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, अविनाश आणि दर्शनच्या रूपाने हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हर्षद चौधरी। हर्षद गोलंदाजी मार्गावर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे। सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज अविनाश। हर्षद ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे चांगले चेंडू हाताळण्याची, पाहूया शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळतोय, कारण समोर एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अविनाश, नॉस्ट्राईकला दर्शन। यावेळी मात्र कंट्रोल पुलचा फटका मिडविकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय मिड ऑन रिजन मध्ये। एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 41। 41 लॉस फॉर द 1 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस। हर्षद चौधरी गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे। सामना केला फलंदाज दर्शन। हर्षद टू दर्शन, यावेळी एक मोठा फटका लॉप केलं होतं चेंडूला, लॉफ्टेड फटका, चांगला फुटवर्कचा वापर राजन पाटील याच्या माध्यमातून। नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला। या 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 43। हर्षद सामना करणारा फलंदाज पुन्हा एकदा दर्शन। यावेळी मात्र चेंडू निघून जातोय यशच्या हातामध्ये, चांगल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। या चेंडूमध्ये वेग पाहायला मिळाला होता, वेगवान चेंडू, अचूक दिशा, टप्पा आणि वेग या 3 गोष्टींचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळत आहे। चांगले चेंडूची हाताळणी हर्षद याच्या माध्यमातून पूर्णपणे चकित बीट केलं होतं फलंदाज दर्शन यास। धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 43। रिव्हर्स फटका केलेला आहे, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कव्हर रिजन मध्ये। एका धावेसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूच्या हाताने गुडलिन स्पॉटवर चेंडू पेच होऊन यशच्या हातामध्ये स्थिरावतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे, चांगल्या चेंडूच्या हाताने करतोय हर्षद। हाणामारीचं षटक आहे, मात्र विविधता मी पहिल्याच चेंडूवर सांगितलं होते की ॲबिलिटी आहे चांगले चेंडू हाताळण्याची हर्षदकडे। यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली नाही। चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय राजन पाटील ह्याच्याकडून। तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाजाने। या 2 धावेने वडगर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 46। चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतं हर्षद याच्याकडून, कारण या षटकाचा जर विचार केला तर हाणामारीचे षटक असताना हाणामारी करू दिली नव्हती फलंदाजांना, फक्त न फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत। चांगलं षटक आणि हे षटक कुठेतरी निर्णायक ठरू शकेल, या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल वडगर विपक्ष दापोडे। पाहूया धावसंख्या झालेली आहे ती 46 ने 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे वीर तानाजी दापोडे या संघासमोर। वळूया आपण स्वागत सत्काराकडे। मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत बॉडी बिल्डर सागर वाडेकर सर आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान आमचे लाडके उपसरपंच प्रमोद तरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सागर वाडेकर सरांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत बॉडी बिल्डर सागर वाडेकर सर आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान आमचे लाडके उपसरपंच प्रमोद तरे साहेबांच्या शुभ हस्ते केले जाणार आहे। हे आपण पाहू शकता
स्वागत सत्कार सन्मान केले जात आहे बॉडी बिल्डर सागर वाडेकर सरांचा आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल शॉलला पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये आणखीन एक मान्यवर उपस्थित झालेले आहेत महेश मोकाशी सर आणि त्यांचंही स्वागत सत्कार सन्मान विद्यमान उपसरपंच प्रमोद तरे सर्वांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते महेश मोकाशी सरांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. आपल्यामध्ये महेश मोकाशी सर हे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाणार आहे. पुन्हा एकदा विनंती असेल विद्यमान उपसरपंच तरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते महेश मोकाशी सरांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता आमच्या आणखीन एक मान्यवाला डॅशिंग आणि हॅन्डसम पर्सनॅलिटी महेश मोकाशी सरांचा स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. आमचे विद्यमान लाडके उपसरपंच प्रमोद तरे साहेबांच्या शुभ हस्ते शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. स्वागत सत्कार सन्मानानंतर बोलूया आपण सामन्याकडे. जे आव्हान आहे ते 47 धावांचं आणि 47 धावांच्या आव्हानाचा पाठलाग वीर तानाजी दापोडे संघ कशा प्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिगड़ेल, आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, मैच की अगली कहानी सुनाने के लिए माइक्रोफोन पे आ रहे मैच की अगली कहानी सुनते हैं पावरफुल कमेंटर सुनील पवार सर की जुबानी. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल. दरम्यान मी विनंती करेन आदरणीय अक्षय कमलाकर तरे साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. वेलकम, सुस्वागतम. आपलं सर्वप्रथम स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 मध्ये या शेवटच्या क्षेत्रामध्ये आपलं मनस्वी स्वागत आहे. आदरणीय अक्षय तरे साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम, सुस्वागतम. तर आपण सामन्याला सुरुवात करूया. वीर आणि दापोडे संघाचे सलामीर फलंदाज आपण लगेच खेळपट्टीकडे रवाना व्हायचे कारण की आपल्याला 4 षटक आपल्याला खेळायचे आहे. याचं भान आपण ठेवायचं आहे. वीर आणि दापोडे संघाचा संगणक कारण की लगेच आपण आपल्या सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. तर मित्रांनो आपण इथं पाहतोय की जे आव्हान उभं केलं गेलेलं आहे वीर आणि दापोडे संघासमोर एक चांगली पार्टनरशिप परत पाहायला मिळाली. तब्बल जी पार्टनरशिप झाली होती 35 धावाची पार्टनरशिप पाहायला मिळाली. तर दिनेश आणि हर्षद चौधरी ही वीर आणि दापोडे संघाची एक आक्रमक फटकेबाजीची जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये बनवायच्या 47 धावा आणि तो स्वीकारण्यासाठी वीर आणि दापोडे संघाची सलामी जोडी आपण पाहतोय. अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे ही जोडी यावर्षी. वेलकम, संदीप तरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तशीच पाहतोय आपण हितेश म्हात्रे आणि डॅशिंग अक्षय तरे. क्या बात आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. चला मिथाली एंटरप्राइजेस वडकर संघाचा संगणक आपण सामन्याला सुरू करूया. सलामीचा फलंदाज पाहतोय स्ट्राईकला. इथं मात्र स्ट्राईक घेताना दिनेशसाठी पॉवरप्लेच्या क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलेलं आहे पाहतोय आपण. शॉर्ट टर्नमॅन थोडासा बॅकवर्ड पॉईंट जर विचार केला आपण गली रिजनवर आहे. कव्हर पॉईंट वर एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट रिजनवर एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता गल्लीमधून. अतिशय चांगला फटका आहे. चेंडूला फक्त धक्कून दिलेला आहे पण आउटफिट थोडीशी खराब आहे तिथं आणि तोपर्यंत मात्र सहज संधी होती पहिल्या चेंडूचा सामना करताना. आपल्या डावाची सुरुवात करण्यासाठी खातं उघडतोय धावाचं स्वतः दिनेश आणि संघाचं. सनी पाटील खारबाग येथून खास ट्रॉफीला आणि खास मिथाली एंटरप्राइजेस वडकर संघाला शुभेच्छा देताना खूप खूप धन्यवाद सनी पाटील खारबाव. या स्पर्धा पाईन केलेला आहे. कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडू फरार होईल सीमा पार आणि पंचाचा इशारा येतोय चौकार.
जेव्हा तुम्हाला बघितलं आपण उजव्या ष्टीवर जेव्हा चेंडू टाकायचा असतो वेग चेंडूमध्ये असायला पाहिजेत, कारण की इथं बघितलं आपण दिनेश जवळ जागा होती, रूम होती आणि काय क्लास पंच केला होता. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवला, चौकार वसूल करतोय. या चौकाराने मात्र संघात धावसंख्या 6. यावेळेस पात्र टॉप एज हवेत, पण यष्टीरक्षकाला कुठल्या प्रकारे चान्स नाहीये. इथं मात्र हा टर्निंग पॉईंट ठरवू शकतोय, कारण की ज्या प्रकारे हर्षद आता पाहिजे की पंच पंचचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाने जो पंच निर्णय देतील ते मान्य करावं लागेल. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला, गोरख पाटील सर आणि प्रल्हाद पाटील सर कालपासून पाहतोय जवळपास 36 डिग्री तापमान मार्च महिना, आणि तो तापमान आपल्या डोक्यावर ठेवून एवढं सोपं नाहीये की मैदानावर दिवसभर पंचाची भूमिकामध्ये आणि ती भूमिका पार पडणं. बघा मित्रांनो, म्हणूनच क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्याच वेळेस भारतरत्न पुरस्कार पटकावणारा सचिन तेंडुलकर सर यांच्याकडून आदर्श सर्व खेळाडूंनी घ्यायला पाहिजे. ज्या प्रकारे खेळाच्या माध्यमातून भारताचा सर्वोच्च पुरस्कार पटकावणारा एकमेव खेळाडू ठरला होता. यावेळेस पात्र आडव्याटने खेळायचा प्रयत्न होता. स्कोरलेग म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होते, दुसऱ्या धावेची मागणी करतोय, फंबल होते. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आणि त्या संधीचं सोनं केलं, सहज रूपांतर केलं दुसऱ्या धावेचं. इथं मात्र फलंदाज हर्षद. धावसंख्या 9. आणि नेहमीच हर्षद यांच्याबद्दल मी सांगतोय की वीरताने दापोडा संघ जेव्हा जेव्हा विजय संपादन करतोय तर या खेळाडूचं योगदान 50% पेक्षा जास्त होतोय. विजयाचं सूत्र जर बघितलं आपण वीरताने दापोडा संघाची चेसिंग मध्ये हा संघ नंबर 1 आहे. किती धावाचं चेसिंग करतोय या संघाचा हिसाब आपल्याला माहित नाहीये, पण चेसिंग मास्टर म्हणून अख्ख्या संघाला ओळखला जातो वीरताने दापोडा संघ. जे सध्या होताना परत एक चांगला फटका आहे, पण क्षेत्ररक्षक इथं मात्र ठीक आमच्या समोर सज्ज आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न करतोय विकेट किपरच्या हातात. फक्त एका धावची संधी होती. एका धावने संघात धावसंख्या मात्र 2 अंकित प्रवेश करते ती 10. पहिले षटक प्रगतीपथावर असताना मात्र 47 धावचं लक्ष स्वीकारतोय वीरताने दापोडा संघ. कुठल्या प्रकारे एक रिस्क घेतली नाही, एक शांत दिमागाने इथे मात्र फटकेबाजी करताना पाहतोय. चांगला चेंडूचा समाचार आणि चांगला चेंडूला वाईट चेंडूवर समाचार, चांगला चेंडूचा सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करून डबल सिंगल मध्ये कन्व्हर्ट करतायत आणि चांगली दमदार सुरुवात वीरताने दापोडा संघाची आपण पाहतोय. यावेळेस पात्र बिग बिग वे गगनभेदी हा षटकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई न मिलता दलेर यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई न मिलता दलेर यारो. ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात खतरनाक संघ आहे. चेशिंग करण्यासाठी जवळपास 100% मधून जर विचार केला 85% या संघाने चेशिंग मध्ये सामने जिंकलेले आहे आणि त्याचाच एक चांगला परिणाम आपण यावर्षी पाहिला की क्रमांक 2 वर हा संघ आहे. धावसंख्या पाहतोय आपण 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार तुफानी विस्फोटक खणाघाती सुरुवात वीरताने दापोडा संघाची. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल अधुना सामना जिंकण्यासाठी. पण एक जमेची बाजू वीरताने दापोडा संघासाठी ती असं आहे की कुठल्या प्रकारे विकेट अजून फेकल्या गेल्या नाही पहिल्या षटकामध्ये आणि एक दमदार सुरुवात आपण पाहायला मिळाली. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 31 धावांची आवश्यकता असेल. पण या षटकामध्ये एक कठीण अग्निपरीक्षा असेल. फलंदाजी ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय आजच्या दिवसामध्ये दर्शन नावाचा हा खेळाडू आपल्या संघासाठी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये जेव्हा बॅट हातात असते खोऱ्याने धावा पटकवतोय, जेव्हा कर्णधार चेंडू सोपवतोय त्यावर मात्र खरा उतरतोय. पण हा षटकामध्ये निर्णय ठरणार आहे या सामन्यातलं. वाफी करून देईल काय दर्शन आपल्या संघाला. पहिला चेंडू फुल पॉवरफुल आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या आवतून. अजून एक षटकार. डीजे सूरज 8 झाली त्या बारक्याची. कामोठे गावाचा एक टेनिस क्रिकेटर स्टार फलंदाज या डीजीच्या माध्यमातून. पण हर्षदाच्या बॅटमधून काय क्लास फटका बघितला पुलचा.
यावेळेस पात्र ओहो अजून एक क्लास शॉट केलं आणि नेहमीच मी हर्षदसाठी म्हणत असतोय की हा फलंदाज असं आहे. दबाव टाकल्या गेलं आणि रूपांतर केलं दुसऱ्या धावेमध्ये. संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 24. सुभाष धुमाल जेव्हा संघाची धावगती वाढवण्याचं काम हर्षद करतोय आणि जेव्हा स्ट्राईक कमी असते आणि आव्हान कमी असतो स्टायलिश फटकेबाजी करणारा हा फलंदाज हर्षद चौधरी. एका षटकाराने 11 धावसंख्येवर पोहोचतोय आणि त्याचबरोबर दिनेश सुद्धा एक षटकार एका चौकार आणि 13 धावसंख्येवर. याच पात्र अतिशय अफलातून फटका, सर्वात सुरक्षित क्रिकेटच्या मैदानावरचा फटका मानला जातोय. षटकार खेचतोय फलंदाज परत हर्षद चौधरी. काय भजन वाजवतोय डीजे मास्टर. अतिशय आज दिवसभरात पूर्ण वेगवेगळे ध्वनी आपण ऐकतोय. इथं मात्र तोडफोड फटकेबाजी पाहायला मिळते. अजून एक क्या बात है, ये तो जाएगी दूर 6 रनों के लिए. धावसंख्या बोलता बोलता बघता बघता पाहतो आपण तब्बल 36 म्हणजे विजयाचं सोप. धन्यवाद डीजे सूरज. इथं मात्र पाहतो या षटकामध्ये दर्शन यांचं काय दर्शन केलेलं आहे. फलंदाजांनी दर्शन दाखवलं. सिमरिशीतून तारामंडल ब्रह्मांड सगळं आठवण करून देत. तारे दिशेची वेळ आली पण या षटकामध्ये दर्शनला तारे दाखवतोय फलंदाज. इथं मात्र जो खेळतोय हर्षद चौधरी नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. आणि मी पहिले सांगितलं जिथं गोडसर नाही तिथं मला दापोडे हा संघ राजा असतोय. बिवणी टेनिस क्रिकेटमध्ये परत एकदा सिद्ध केल्या संघाने की आम्ही क्रमांक 2 वरचा काउंट संघ आहे. कारण की मनोधैर्य अतिशय महत्वाचं वाढलं होतं. लागोपाठ बॅक टू द बॅक 2 टुर्नामेंटमध्ये मिताली इंटरप्राइजेस संघाचं मनोधैर्य का वाढलं होतं. सुधादा स्पोर्ट पिंपळा संघाचा मेगा इव्हेंट जिंकला होता. खासदार चषकमध्ये टॉप 5 मध्ये प्रवेश केला होता. पण इथं मात्र वीर आणि दापोडा संघासमोर स्पेशल फेल ठरतोय आतापर्यंतच्या खेळामध्ये. 11 धावाची आवश्यकता आहे फक्त सामना जिंकण्यासाठी. काय धमाल आणि कमाल करताना इथं मात्र पाहतोय आपण हर्षद लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचेल काय. हर्षद चौधरी नावाचा वादळ खेळपट्टीवरती नावामध्ये हर्षद जे दनादन षटकार खेचतोय. परत एक मोठा फटका. हा पण क्लिअर होईल की हातात जाऊन विसरेल. जीत मात्र सज्ज होता. शेवटी मात्र वापसी करतोय दर्शन. फलंदाज बाद होतोय इथं मात्र हर्षद चौधरी. भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली सात चेंडूमध्ये 23 धावाची अतिशय एक चांगली खेळी साकारली. आणि खेळू कक्षामध्ये टाळ्याचा आवाज का आला याचा रिझन सर्वांना माहित आहे की त्या टाळ्यांचा आवाजाचा कौतुक करण्यासाठी मान ठरला होता. हर्षद यांनी ज्या प्रकारे 7 चेंडूमध्ये संघाला आवश्यकता असताना 23 धावाची झुंजार विस्फोटक खेळी साकारली. आता मात्र विजयासाठी इथून फक्त 11 धावाची आवश्यकता असेल. अजून वीर ताने दापोडा संघाला क्रमांक 3 वर स्वतः संघाने जातोय प्रितेश. स्टीअर केला चेंडूला आणि तोपर्यंत मात्र संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. या एका धावेने संघ धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना ती 37. सुभाष धुमाल ज्या प्रकारे दीपक पाटील यांच्याजवळ एक चान्स होता हर्षद चौधरीला धावबाद करण्याचं तो चान्स गमावतोय. आणि तिथं मला असं वाटलं की हा सामना जवळपास वीर ताने दापोडा संघ जिंकतो की काय आणि तेच घडलं. अजून घडलं म्हणजे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून 10 धावाची आवश्यकता आहे. 9 फलंदाज अजून शिल्लक आहेत. कल की शाम सुजाता पिंपलास के नाम लेकिन आज की ये शाम लगभग तय होने जा रहा है वीर ताने दापोडे के नाम. क्योंकि 12 गेंदे और 10 रन पण अजून सांगता येत नाही की क्रिकेट एक कणकीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाही त्यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. पण माझं तर व्यक्तिगत असं मत आहे की सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व वीर ताने दापोडा संघाने शिकंजा कसलेला आहे. या सामन्यावर पकड मजबूत करताना आपण पाहतोय. 12 चेंडू 10 धावाची आवश्यकता. दिनेश अजून खेळपट्टीवर आहे. सलामीचा फलंदाज. याच पात्र कॉपी स्टॉईलनी चेंडूला पुश केले. धोकादायक ठरवू शकतोय. काहीच चांगलं घडत नाही वडगर संघासाठी. आणि इथं मात्र डेंजर अँड थ्रो पण परत चेंडूला बॅकअप करता आला नाही. या 2 धावा सत पूर्ण
थोडंसं धावसंख्या पाहता आपण 39 थोडंसं उदास असेल कारण की इथं मात्र जल्लोष करण्याची संधी मिताली इंटरप्राइजेस वडगड संघाची पाठी राखीना कुठल्याच प्रकारे मिळाली नाही आणि जल्लोष करताना पाहतोय वीरताने दापोडे संघाची पाठी राखे. याला जे टेनिस क्रिकेटचा खरा आनंद घेता येतोय प्रत्येक क्रिकेट रसिकाला. यावेळेस पात्र पहिला पण चेंडूची हाताळणी केली. धावसंख्या पाहतोय 39 8 धावाची आवश्यकता असेल. आठ धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. दिनेश सलामीचा फलंदाज एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिलं. याच पात्र फ्रंट फुट लाईन फक्त चिप केलेलं आहे. इथं मात्र एक धाव पूर्ण करेल फलंदाज दिनेश. या एका धावणी संघात धावसंख्या आता मात्र बरोबर पाहतोय पण 47 धावाची आवश्यकता असेल इथून सामना जिंकण्यासाठी. प्रितेश स्वतः संघनायक आहे. फिनिश किती चेंडूपर्यंत करेल पाहिजे. प्रीतममध्ये क्षमता आहे. टेनिस क्रिकेट जर बघितला पण ज्या प्रकारे प्रितेश हिमांशू अलिमगर पवन सारखे दिग्गज तिकडे अशी आठवण येते. याच पात्र तिमाकाचा खेळ छोट्या बॅटलीचा वापर केला पुश केला मिड ऑनला आणि अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण. कुठल्या प्रकारे रिस्क घेऊ शकत नाहीये. प्रितेशला माहित आहे की क्रिकेट हा एक अनिश्चित खेळ आहे म्हणून डबल सिंगल घेऊन विजयाकडे वाटचाल करताना आता मात्र फक्त सामना जिंकण्यासाठी इथून 5 धावाची आवश्यकता असेल. आठ चेंडू आणि 5 धावा. असं वाटलं होतं की सामना एक रंगतदार होईल पण हर्षद चौधरी ज्या प्रकारे तुटून पडला होता दर्शनेच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता त्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार मारून एकतर्फी सामना करून दिला आपल्या संघाला. अंतिम षटकाचा विचार जर केला तर काय दमदार गोलंदाजी केली होती हर्षद यांनी. याच पात्र ऑन द रेस अतिशय क्लास फटका. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमेरेषेच्या बाहेर. सीमा पार हा चौकार. एका धावेची आवश्यकता असेल. इथं मात्र पाठीराखी निराश असतील मिथाली इंटरप्राइजेस वडगड संघाचे. यावेळेस पात्र एक धाव पूर्ण विजय धाव पूर्ण करतोय फलंदाज प्रितेश आणि आज की शाम वीर आणि दापोडे के नाम हळक मिताली इंटरप्राइजेस वडगर संघ आपण पाहतोय. तर सामनावीर ठरतोय सामन्यातला ज्याने अतिशय क्लास खेळाचं प्रदर्शन केलं. प्रथम गोलंदाजी करताना अंतिम षटकामध्ये तो टर्निंग पॉईंट ठरला होता. एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला. त्यानंतर मात्र काय दमदार फलंदाजी केली. 7 चेंडू एक विस्फोटक ही साकारली होती तो म्हणजे वीर आणि दापोडे संघाचा सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच चा किताब जातोय हर्षद चौधरी यांना. व्यासपीठावर यायचंय. थर्डची तर विनंती. धन्यवाद. ठीक आहे. आदरणीय सन्माननीय महेश मोकाजी साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण इथं मात्र प्लेयर ऑफ द मॅच हर्षद चौधरी याला आपण देतोय. त्याने अतिशय चांगली कामगिरी केली. तर मित्रांनो मी सुनील पवार माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाल याच्या समेत आपल्याला घेऊन जातोय. उद्या सकाळी ठीक आम्ही 9:30 वापस येऊ. तोपर्यंत DJ मास्टर यांच्या सहित मी आपल्याला जय हिंद जय महाराष्ट्र करतोय.